नमस्कार सगळ्यांना नमस्कार. तर काय भावानं बहिणं जरा दाजी टेन्शनमध्येच आहे. 1-2 मिनटं बरं का. काय मोबाईल जरा स्टँड व्यवस्थित लावलं ना. काय आज भावानं बहिणं काय आता मला व्हिडिओ बनवायचाच नव्हता बरं का भावानं बहिणं. पण काय आज भावानं बहिणं लई टेन्शन आलंय जबरदस्त. त्याच्यामुळंच मी व्हिडिओ बनवतोय. आणि प्रत्येक वेळेस काय झालेलं आहे माहिती का, हातातच मोबाईल घेतो. प्रत्येक वेळेस काय झालं आहे माहिती का, की दाजीच चुकीत दिसतो नेहमी. बायको काय चुकीत तुम्हाला म्हणजे दिसतच नाही. पण आता तुम्हीच हो का, मी तर काय तुम्हाला सांगतो बायकोचं काय व्हिडिओ बघत नाही आहे. तर तुम्हीच बायकोचा व्हिडिओ बघा. त्याच्यात काय बोलले काय नाही हे तर तुम्हाला तर दिसनच. आणि मला तर काय म्हणजे तुम्हाला म्हणजे सांगायची काही गरज नाही. काय नाही काय नाही काय नाही हो का. मी तुम्हाला सांगतो दिवसभर आपलं मिरची कांडपचं काय मसाला आलं. परत तुम्हाला सांगतो इकडं गिरणचं काय दळणं आली ही ती आपला दिवसभर. आज पोरीला मी दवाखान्यातून नेऊन आणली. काय दिले होते 500 रुपये. तर तुम्हाला सांगतो 500 रुपये काय दवाखान्यात पुरलं नाही काय नाही. जास्त कमी आता मीच वसणं केलं जरा. आणि ह्याचं बी काही पैसे होते माझ्याकडं. त्यात पोरीचा दवाखाना केला. येता करता कसं आहे दाजीला 2-4 वाजल्या बरं येता घरी येता. आल्यानंतर काय दळणं काय ही ती आपलं हे आता इकडं बी लक्ष दाजीला द्यावं लागतंय ना, आहे का नाही. आणि मग काय सांगू भावानं बहिणं तुम्हाला. आता मी इथं निवांत आपला टेन्शनमध्ये आपला मी पडलो होतो. इथं झोपलो होतो आपला मी. कोणाची 1 नाही 2 नाही काय नाही. मी तर काय तिकडं जात बी नाही बोलत बी नाही काहीच नाही. कारण काय की जर बुवा गेलं समोरासमोर जर बोललं काय झालं तर भांडण वाढायचं. त्यासाठी काय आपण तिकडं जात नाही काय नाही काय नाही काय नाही. काय असेल ते आपलं पोरींपाशीच आपल्या बोलतो. काय जेवण फिवण असेल ते आपल्या पोरींना सांगायचं. आपलं इथंच जेवायचं आणि आपलं इथंच बाहेर झोपायचं. आता कसंही भावानं उन्हाळ्याचा दिवस लागल्यात. त्याच्यामुळं मी तर काय तिकडं जायचं टाकूनच दिलं आहे. इथंच आपलं हातरून फितरून टाकून आपलं निवांत हो का इथं झोपत असतो इथं. आणि हो काय म्हणजे मी हो काही माझं मानगोट तुम्हाला सांगतो दुखायला लागलं. तुम्हाला सांगतो असं 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 सगळं व्हायना असं दुखायला लागले. मानकोट माझं धरलं असं डायरेक्ट असं हिसका बसला मानाला. गचून धरलं माझं असं जॅममध्ये. तर आता मी हो का मला काय तुम्हाला म्हणजे म्हणजे माझा काय तुम्हाला म्हणजे विश्वास येणार नाही की दाजी सांगतं ती प्रत्येक वेळेस तुम्हाला खोटंच वाटतंय असा विषय. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही बघा तुम्ही. आणि तुम्हाला मग तरच खरं लागेल. मी स्वतः सांगून तुम्हाला काय म्हणजे आता काय होतं भावानं बहिणं माहिती आहे का. आता आपलं जाऊ द्या. आपण म्हणतो लेकरबाळं आपल्याला झाल्यात. 3 लेकरबाळं झाले मोठाले झाल्यात. आणि त्याच्यात आपण लई म्हणजे असा वाद घालण्यात काय अर्थ आहे का. त्याच्यामुळं मी काय बोलत नाही. आपला गप राहतो. आता आपल्याला कसं आहे कमेडी येतात. भरपूर कमेडी येतात दाजीला आणि दाजीच्या इरायचंच कमेडी येतात. असं काय म्हणजे दाजीला कोणी काय बोलतंय कोणी काय बोलतंय तर कोणी काय बोलतंय. तर मी काय म्हणजे हो का मला कोणी कमेंट काही करू तिकडं काही करू मला काय कोणाकडं लक्ष द्यायचं नाही. आणि मला काय कोणाच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा नाही. मी माझ्या कसं आहे सध्याच्याला मी माझ्या टेन्शनमध्ये आणि त्याच्यात आपण काय कोणाला बोलणार नाही. आता ज्याचं त्याचं तोंड ज्याचं त्याच्या पद्धतीने ज्याचं त्याचं काय. आता बायकोच्याच बाजूने सगळेजण बाजूच्या दाजीच्या विरोधात म्हणजे विरोधात आहेत सगळी. असू द्या जाऊ द्या.
प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस बी अशीच भांडणं झाली, त्यावेळेस बी सगळेच भाऊ बहीण दाजीच्या विरोधात होते आणि आता बी दाजीच्या विरोधातच आहेत. पण आपल्याला कोणाच्या तुम्हाला म्हणलं आता मी कोणाच्या आपल्याला काय कमेंटला रिप्लाय नाही देणार मी, नाही काही आहे. आणि आपल्याला कोणी काय म्हणतं ह्याच्याकडे मी दुर्लक्ष करणार. काय उपयोग आहे भावून बनवून त्यांना बोलून आणि चालून त्यांना किती जरी असं वरडून आरडून जीव तोडून किती जरी त्यांना जीव तोडून सांगितलं ना की बाबा दाजी चुकी नाही, दाजी चुकी नाही, दाजी चुकी नाही. आता मी एक सांगतो, मला मी म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की बाबा मी बायकोच्या हातात प्रत्येक वेळेस पगार झाला की बायकोच्या हातात मी पगार द्यायचो, बंडल द्यायचो. आणि हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलं की ज्यावेळेस दाजीचा पगार होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलेलं आहे ही पगार दिलेला. आणि मग आता एका कोणाचं ताईने का काय कोणी दादाने कमेंट केलेली आहे दाजीला की बाबा की तू 4 महिन्यातून देत असतील एकदा 4-4.5 रुपये पगार, आणि मग काय ते आयुष्यभर पुरणार आहे का? आता मग काय मी 4.5 महिने झालं का कामाला गेलेलो, आता घरी जी तुम्हाला दिसतो या ठिकाणी लय तर लय 1.5-2 महिने होत आले असेल मी घरी. ते बी 2 महिने मी घरी इथं, ती बी आपलं म्हणजे हो का दळणं दळाले येते, मसाला कावा तरी कुटारी येतो, ती कामं चालूच आहे ना. असं निवळ दाजी काय टोकारवाणी असं इकडं तिकडं काय मी बसून नाही ना, आहे का काय नाही, काय ना काय काम करीत राहतोय ना. 2 पैसे जी मिळते ती परपंचात मी काय सामान म्हणा कुठं काय लागतंय काय नाही म्हणा ती आणतोयच ना. आता ज्यावेळेस मी म्हणतो चांगल्या पद्धतीने दाजीला इथं हजेरी पडेल, चांगल्या पद्धतीने पगार दाजीला इथं पडेल, त्यावेळेस मी काय माझ्यापाशी ठेवणार आहे का? नाहीच ना. कारण जी काय लागतंय काय नाही लागत ती सगळ्या गोष्टी मी आणणारच ना. पण एवढंच विषय असा आहे की मला तुम्हाला सांगतो इथं येऊन मला टेन्शन आलं जबरदस्त की बायकोने माझं इथं येऊन असं गचून धरायला नको होतं मला. आणि हो काय मानाला असा माझा ही झालं आहे, तुम्हाला सांगतो असा झटका बसला आहे माझ्या मानाला. तर मला असं दुखत आहे, असं मन सगळं इकडं तिकडं काय माझी व्हाय नाही तुम्हाला सांगतो. मग आता बरं मला सांगा, मी दाजीने काय काय गोष्टी सहन करायच्या बरोबर त्याने सांगावं इथं राहू नको म्हणून, माझा मी निघून जातो मी इथं. आता तुला मी निघून गेलो तर तुला सगळं रान मोकळं होईल. आणि तसं तर काय काय म्हणजे आहेतच कमेंट की याला दे हाकलून. बरं हे बोलणं असतं का कुठं की याला हाकलून द्या? काय माझं इथं काय ही नाही का, माझं काय घर नाही का माझं? मी काय उपरा आहे का? ती इथं नांदा आली का मी नांदा आलो इथे तिच्या घरी, तेव्हा मी इथून जायला निघायला इथून लय अशी हाकलणारी आली माया पुढं दाजीच्या. आणि असं तसा मी काय इथून काय मी म्हणतो काय असं लय गेली अशी आणि गाय असं मी काय इथून जाईन येतो. मी त्याला इथून हाकलून लावेन बा, पण मी नाही जाणार. माझ्या डोक्यात माझं डोकं वेगळं शांत तोपर्यंत शांत आहे, एकदा बिघडलं की बिघडलो. तसं कसं आहे बाबांना बहिण, आपण आपल्या लेकराकडं बघूनच आपण गप येत आपण. त्याच्यामुळं काय जास्त मी काय बोलायचं अलीकडं टाकून दिलेलं आहे. मग आता तुम्हाला काय, आता तुम्हाला मागाशीच म्हणलं किती जीव तोडून सांगितलं काय जरी झालं तरी आपला काही विश्वास कोणाला पटत नाही. त्याच्यामुळं मी आहे ना ही दुर्लक्ष मी सोडून करायचं टाकून दिलेलं आहे कुणाकडं. कोणी तिकडं काही बोलू, कोणी काही दाजीला वाईट बोलू, शिव्या देऊन द्या, कोणी काही म्हणून द्या, आपलं पुढून माणूस आला ना आपलं असं काय म्हणतात त्याला, असं वाकडं रस्ता करून आपलं पुढं चालायचं, पण मागं नाही बघायचं. ह्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं. किती बी दाजीला ट्रोल करून द्या, मी त्याचा या सध्याच्याला मी पहिल्यासारखं पहिलं दाजीला भरपूर असे ट्रोल करायचे, दाजी द्यायचं त्यांच्याकडे लक्ष. टेन्शन आल्यावर दाजी लक्ष देणारच ना राव. पण आता नाही, दाजी आहे ना ती आता मात्र काय दाजी चूक करणार नाही, खरं सांगायची परिस्थिती. तर असू द्या भावानं बहिणं, काय तर मला जर दाजी चुकीत वाटत असाल तर दाजी चुकीत, आणि तुम्हाला दाजी चुकीत नसेल वाटाल तर ती तुमच्या मनाने, मी काय तुम्हाला
सांगू शकत नाही, खरं सांगायची परिस्थिती असू द्या. म्हणजे हो का मी म्हणजे हो का मसनी मी किती बी माझ्या पुढं आरडाओरडा करून द्या, किती बी तिने भांडण करू द्या माझ्याबरोबर पुढं तिने, पण मी ह्या मसनी सोडणार नाही आणि याचा पैसा मी 1 रुपयाही तिला देणार नाही, खरं सांगायची परिस्थिती. ते कसं आहे तिचा जेवढा तिचा हक्क आहे ना तेवढा बी मसनीवर माझा हक्क आहे. जरी ती म्हणत असेल ना की माझ्या पैशाने मी या मशनी खरेदी करून आणलेल्या आहे, आत्तापर्यंत मी बी घरात असा काबाड कष्ट करून भरपूर असा पैसा मी घरात दिलेला आहे, घरात घातलेला आहे. दाजीने स्वतःचा विचार न करता मी आत्तापर्यंत जेवढं बी बरं मी तिकडं 1.5 वर्ष कामाला होतो, असं काय नव्हतं हां. त्याच्यावर परत तुम्हाला सांगतो पुण्याला कामाला गेलो, पुण्यावर बी मी काय 10-5 रुपये मला पगार झाला ते बी मी तिच्या हातातच दिलेला आहे. असं नाही काही की दाजी निवळ 1.5 वर्ष कामाला गेलो म्हणजे काय निवळ नसता बोंबा ठोकीतच हिंडत होतो काय, असा टुकारवाणी हिंडत होतो का, तिच्या जीवावर बसून खात होतो काय, असं नव्हतं ना हां. मग काय तिला वाटतं की मी एकटीच सगळं परपंच हँडल करते, पोरींचं बघते, ह्याचं बी बघते, सगळंच बघते, असं नाही ना काय. माझी फुल नाही फुलाची पाकळीत परपंचात आहे, त्याच्यामुळं मी ह्या मसनी सोडणार नाही आणि त्याचा 1ही रुपया मी तिला देणार नाही. त्याच्यात मला कोणी किती बी ट्रोल करून द्या, तिने किती बी माया पुढं भांडण करू द्या, मला काही बी करून द्या, मी हा बिझनेस मिरची कांडमचा आलेला पैसा, गिरणीचा पैसा मी त्याला 1 रुपयाही देत नसतो. आणि मी विचार केला आहे काय आहे माहिती का, मी ही बघून दाजी मी बाहेर कामाला बी जाणार आहे, हिथली इथंच बरं का, ही हँडल करून बाहेर असं लांब नाही जाणार, हिथली इथंच गावात ही बघून मी गावातली गावात कामं मी हँडल करणार, त्याचाही 1 रुपया देणार नाही. वायलं राहायची बारी आली ना मला, वायलं करून इकडं खायची बारी जरी आली ना मला इकडं, मी आता नाही टेन्शन घेत. इकडं तुम्हाला सांगतो सगळे जागा आहे झोपायला, सगळं काय आता उन्हाळा दिवस इथे झोपायचं मस्तपैकी निवांत आपलं इथं आतमध्ये स्वयंपाक पाणी सगळं काय करायचा, कुणाचं टेन्शन नाही घ्यायचं. आपलं कसं आहे सोशल मीडिया आपलं जसं दाजीला जमानी 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ तसं दाजी रोजची रोज दाजी व्हिडिओ अपलोड करणार. आणि मी काय कसं आहे बायकोला भिवून आत्तापर्यंत गेलो, दबावाखाली राहिलो, आता इथून पुढं मी बायकोच्या दबावाखाली राहणार नाही हां. आणि तिला जर वाटत असेल की मला ही बाकीची मायामुळं सगळेजण माया नावाला ट्रोल करीत असत्यान, म्हणजे मला दाजीला ट्रोल करीत असत्यान, तर करून द्या, मी त्यांना बी घाबरणार नाही हां. त्यांना घाबरून मी चॅनल माझा बंद करणार नाही किंवा माझं हे मसनी चालवायचे बंद करणार नाही किंवा मी इथून घर सोडणार नाही, इथून मी कुठंही जाणार नाही, ह्याची तिने नोंद घ्यावी हां. कारण कसं आहे तिला वाटत असेल की मी याला गचून धरून मान मोरगाळून आणि हे ते करून याला मी इथून काढून देईन, असं करून आणि तसं करून, हे तिने डोक्यात आणायचं नाही. मी इथून जाणार नाही कारण मी बोलतो ते याच्यात काही बदल होणार नाही आहे हां. माझी लेकरं बाळ आहेत ना, मी इथंच राहून त्यांचं जसं दाजीला जमन तसं त्यांचं शिक्षण पाणी काय हो का दाजीच्या हिमतीने म्हणजे जसं दाजीकडे पैसा येईन सगळं तसं पोरींला मी माझ्या पुरवणार हां. मग जेवढं होईन दाजीन तेवढं. मी असं नाही म्हणे की नाही की मी आता फुगेऱ्या नाही दसलं दाजीचं, दाजी फुगेऱ्या गाजवीत नाही आहे. दाजीच्या जेवढं नशिबात असन, जेवढं दाजीच्या पात्रात 2 रुपये 10 रुपये असतील तेवढं मी माझ्या पोरींसाठी करणार. आणि खास मी त्यासाठीच चॅनलवर व्हिडिओ काढायचा चालू केलं मी हां, न भेता न घाबरता. चला बाय बाय मग सगळ्यांना.